आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई, ज्या भीतीपोटी तुम्ही अक्षराकडनं परीक्षेला न बसण्याचं वचन घेतलं आहे ना, त्या बाबतीत आता म्या तुम्हाला एक वचन देतो. अक्षरा जर IPSच्या परीक्षेला बसल्या नाहीत तर म्या संपूर्ण आयुष्यात मुलाचा कवाच विचार करणार नाही. अहो, तो विचार माझ्यासाठी कायमचा संपवून टाकेन. अहो, बस, माझा निर्णय झालाय. अहो, किती चिडचिड करताय. होते माझी चिडचिड. नका करू, मग थोडे शांत होऊन विचार करा. तुम्ही आता आईंना जे काही बोलून आलात ना, त्यांनी आईंचं मन किती दुखावलं असेल याचा विचार केलाय तुम्ही? वा, म्हणजे समजासनी मन हाय, भावना हाय, दुःख हाय, पण मला यातलं काहीच नाही. हा, माझ्या भावनासनी काडी मात्र किंमतच नाही. का? कारण मला काय कळत नाही, मला अक्कल नाही म्हणून ना. असं काहीच नाहीये. तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय. तुमच्याबद्दल असा कोणी काही विचार केलेला नाहीये. अहो, विचार नाही कसा, सरळ सरळ तोंडावर बोलून दाखवतात. आता आई काय बोलला ऐकलं नाही हो तुम्ही? हा, सरळ सरळ तोंडावर बोलून दाखवले त्यांनी. अहो, तुम्ही तुमच्या परीने काहीतरी चुकीचा अर्थ लावताय आणि उगाच चिडचिड करताय. वा, म्हणजे आता मी माझ्याबरोबर अर्थ काढतोय. ठीक आहे, ठीक आहे. आणि तसं बी तुमचा आणि आईचा निर्णय झालाय ना, मग तुम्हाला काय करायचं ते करा. माझा विचार अजिबात करू नका. नका ना इतकं टोकाचं बोलू. आईंनी आपल्या भविष्याचा विचार करून जो काय तो निर्णय दिलाय ना, त्यांना आपली काळजी म्हणून बोलतायत. अहो, तुम्ही आधी जरा शांत व्हा आणि शांत डोक्याने या सगळ्याचा विचार करा. हे बघा, मला कसला बी विचार करायचा नाही. आणि तुम्हाला आईचं म्हणणं पटतंय नव, मान्य आहे नव, मग झालं तर. मला आता कुणा संग काय बी बोलायचं नाही, कळलं ना? या घरात मला काडी मात्र किंमत नाही. पण अक्षरा, एक लक्षात ठेव, IPS होणं हे फक्त तुमचं स्वप्न राहिलं नव्हतं, तर ते माझं स्वप्न बी झालं. पर त्याची ना या घरात कोणाला कदरच नाही, कोणाला समजलंच नाही. बघा, मला कळतंय तुम्ही खूप दुखावले गेलात, पण म्हणून बस, मला कोणा संग आता काय बी बोलायचं नाही. मला थोडा वेळ एकटं सोडा. एवढं तरी स्वतंत्र आहे ना मला या घरात.
आई, ज्या भीतीपोटी तुम्ही अक्षराकडनं परीक्षेला न बसण्याचं वचन घेतलं आहे ना, अक्षरा जर IPSच्या परीक्षेला बसल्या नाहीत तर मी आज संपूर्ण आयुष्यात मुलाचा कवाच विचार करणार नाही. IPS होणं हे फक्त तुमचं स्वप्न राहिलं नव्हतं, तर ते माझं स्वप्न बी झालं. अक्षरा, अक्षरा, अगं कुठं लक्ष आहे तुझं? हा सॉरी. अगं सॉरी काय? कसलं विचारत आहेस एवढी? तो पुरी तुझ्या हाताला भाजलं असतं ना चांगलंच. काय झालंय अक्षरा? हे बघ, तुझ्या मनाची घालमेल कळतीये मला. अगं पर बाईचं आयुष्यच असं असतंय, तिलाच लई तडजोडी कराव्या लागतात बघ. एकदा का लग्न झालं की घरच्यांचं मन जपावं लागतंय, घराला सांभाळून पुढं पाऊल टाकावं लागतंय बघ. आणि मग स्वतःच्या स्वप्नांना मुरड घालावी लागते. तुला सांगू का, मला मनापासून वाटते की तुझी समधी स्वप्न पुरी व्हावी, पर समध्या घराला सांभाळून घ्यावंच असं बी वाटतंय बघ. अक्षरा, लई विचार करू नकोस बघ. नाही, कधी कधी आपल्यालाच 2 पावलं मागे यावं लागते, आणि त्यातच समजा घराचं भलं असते. दरवेळी माझंच खरं असं म्हणून कसं चालल? आताची मुलं तर विचारच करत नाहीत. आता बघ ना, सुंदर इतक्या वर्षात वसुंधराताईंची एवढ्या मोठ्या आवाजात कधीच बोलला नव्हता. आज ते बी तुझ्यामुळे घडलं. चालायचंच. माझ्या बापाचा वशिला आणि पंख फुटले म्हशीला. मामी, माझी माणसं माझ्यासाठी खूप मोलाची. ती एकमेकांपासून दुरावली गेलेली मला नाही चालणार. नको ती परीक्षा आणि नको ते IPS होणं. लय झालं ह्यांचं आता. समजे म्हणणार तू अडाणी, तू दगड, आणि स्वतःच्या मनाचं खरं करणार, आणि या समजताना मलाच दोष देणार. ताई, तुला कोणीच दोष देत नाहीये, मग तू का मनाला लावून घेतीयस? शरू, चूक माझी आहे आणि आता ती मलाच दुरुस्त करायची आहे. अरे सुंदर, तू जर येडा झालायस कर, काय चालवलंयस हे? अरे बारक्या, या घरात ना माझ्या मतांना काय बी किंमत नाही बघ. अरे माझ्या मतांना कशाला, मलाच काय किंमत नाही बघ. अरे माझ्या भावनांचा ना कोणी बी विचार करत नाही. मग इतर राहून काय करू म्या? हा, मला या घरात राहायची अजिबात इच्छा नाही. असं नको बोलूस ताई, तुझी स्वप्न सुद्धा महत्वाची आहेत. माणसांपेक्षा स्वप्न महत्वाचे नसतात शरू. तू काय करतेयस हे? याच पुस्तकांमुळे घरात इतकं रामायण घडतंय. माणसं माणसांपासून दुरावली जात आहेत. नकोय ती पुस्तकं मला, नको ती परीक्षा आणि नको तो अभ्यास. हे सुंदर, अरे बाबा काय करतोस? तुझं डोकं फिरलंय का? हे बघ, तू जरा शांत हो, आपण वहिनींशी बोलू, काहीतरी करूया रे आपण. मला आता काही करायचं नाहीये शरू. हे माझं ठरलंय आणि यात बदल होणार नाही. तू ठरवलंयस हे, पण मग बाबांचं काय? त्यांनी तुझ्यासाठी स्वप्न पाहिली होती ताई. त्यांच्या इच्छेचं काय? तुझ्या लेकी त्या स्वप्नांचं काही मोल नाहीये का? मला काय बी मोलाचं नाही, आणि तू मला उगा शांतपणे शिकवू नकस. नाही शिकवत,
पण तू कुठेही जायचं नाहीस. हे बघ बारक्या, माझा निर्णय झालाय आणि तू मला अडवू नगस. ताई अगं शरू, गोपाळचं स्वप्न माझ्यासाठी लाख मोलाचं आहे, पण त्यासाठी मी माझ्या सासरच्या माणसांना पणाला नाही लावू शकत. आत्ता माझं पहिलं कर्तव्य त्यांना सांभाळलंय. त्यांना दुखून मला काही नाही करायचंय. अरे सुंदर ऐक की बाबा जरा. हे बघ, हे असं चाललंय तुझा हवेत तीर मारणं. घेतला बानकी सोडला सुसाट. अरे जरा पुढचा मागचा विचार तर कर. सुंदर ऐक. सुंदर ऐक ना बाबा. अरे कुठं चाललायस? ताई ताई ऐक. सुंदर, अरे सुंदर कुठं चाललं? सुंदर त्या म्हणतोय ना, बस झाल्या नाटकं. कुठेही जायचं नाही तू. बारक्या, माझ्या वाटेतनं बाजूला हो, मला जाऊ दे. मला या घरात थांबायची अजिबात इच्छा नाही. बरं ऐक, तुला जायचंय ना, तू जा, पण एकदा आईशी बोलून जा, ठीक आहे? हे बघ, मला कोणासंग काय बी बोलायचं नाही. माझा निर्णय झालाय. बाजूला हो. ताई ताई ऐक ना ग. वहिनी, अहो सांगा की सुंदरला, तो घर सोडून चाललाय. अरे बारक्या ताई तर तिची पुस्तकं जाळायला निघालीये. अहो काय करताय हे? इतका डोक्यात राग घालून घेऊ नका. कुठेही जाणार नाही आहात तुम्ही. मी या घरात राहावं असं तुम्हाला वाटतंय ना? मग तुम्ही आईंना जे वचन दिलंय ना, ते मागे घ्या. दिलेलं वचन कसं मागे घेऊ? ठीक, तुमचा निर्णय झालाय ना, मग माझा निर्णय झालाय. देवी आई, मला माफ कर. सुंदरांना अक्षराला दुखावण्याचा हेतू नव्हता माझा. आज पहिल्यांदा मी त्यांच्याशी चुकीचं वागले, वाईट वागले. राई पर सुंदर से बोलला ना, ते भयंकर आहे. तसं काय बी होऊ देऊ नको. मी हात सोडते, विनंती करते तुला, त्या दोघांचा संसार सुखाचा होऊ दे. आई आई काय झालं? आई जीजू. सुंदर, काय झालं सुंदरला? जीजू घर सोडून निघालेत आणि ताई तिच्या सगळ्या वह्या पुस्तकं जाळायला निघाली. काहीतरी विचित्र होण्याच्या आधी तुम्ही चला प्लीज. अहो सुंदर थांब. कुठं निघाला आहेस? इतका कसला राग डोक्यात घालून घेतलायस की स्वतःच्या आईला असं वाऱ्यावर सोडून निघालायस तू? का तुझ्या लेखी आईला काही महत्वाचं नाही? मोठा झालास आणि आईची माया विसरलास? जुन्या गोष्टी विसरलो असलो तरी तुमची माया विसरलो नाही आहे. माझ्या आयुष्यात आई किती महत्वाची आहे ना, हे मला चांगलंच ठाव आहे बघा. पर तुम्ही तुमच्या लेकाला किती किंमत देता आहेसा? त्याच्या मतांची तुमच्या लेखी काय बी किंमत नाही. आजवर तुझं प्रत्येक मत स्वीकारलं आहे, त्याचा आदर केला आहे, आणि तरी बी आज आईलाच दोष देतोयस. आजवर मी तुम्हाला किती जपलं, तुमचा किती आदर केला हे मला आठवत नाही, आणि ते आठवून मला उगाळात बी बसायचं नाही. कारण आपण कोणासाठी काय केलं आहे ना, हे असं बोलून मोजून दाखवायचं नसतं. पर फक्त ते एकच सांगतो, आज इथं माझ्या स्वप्नाचा प्रश्न आहे, आणि त्यात म्या काही बोललो तर तुम्ही माझ्या पाठीशी उभी राहणं हे तुमचं कर्तव्य आहे बघा. सुंदर, तू मला कर्तव्य शिकवू नकोस. या घरासाठी आजवर योग्य तोच निर्णय घेत आली मी, आणि यो निर्णय बी तुझ्यासाठी, या घरासाठी, तुम्हा दोघांच्या सुखासाठी महत्वाचा आहे, म्हणूनच घेतलाय मी. अहो पण आमचं सुख कशात आहे हे विचारा तरी आधी, आणि मग निर्णय घ्या.
अहो बास, नका ना एकमेकांना दोष देऊ. म्हणून चाललोय मी घर सोडून. जाऊ दे मला. ठीक आहे, तुझा निर्णय झालाय ना? मग हे घर सोडून चाललायस ना? जा. पर एक लक्षात ठेव, तू जर या घराचा उंबरठा ओलांडलास तर मला या घरातच काय, या जगात राहण्याचं काही कारण नाही. देवी आईच्या दाराशी बसून अन्न पाण्याचा त्याग करून जीव देईन म्या. हो आई, ठीक आहे, नाही जात मी. राहतो घरात, पर माझी बी एक अट आहे. कसली अट? आई, तुम्हीच म्हणता ना आपण समधीजण देवी आईची लेकरं आहोत. मग आता तीच आपल्याला योग्य दिशा दाखवल. उद्या आपण समधीजण देवी आईच्या देवळात जाऊ आणि तिला विचारू की अक्षरांनी ही परीक्षा दिली पाहिजे का नाही. तिला कौल लावू. देवी आई जो आशीर्वाद देईल तो मला मान्य असेल आणि आई तुम्हासनी बी तो मान्य करावा लागल. ठीक आहे, लावू देवीला कौल. आई अंबाबाई, हात जोडून विनंती करते, माझ्यामुळे आई मुलाच्या नात्यात दुरावा येऊ देऊ नकोस. सगळं सांभाळून घे. कौल तर आता मी देणार आहे. आई अंबाबाई फकस्त तो सांगणार. काय जाळीत का पुस्तकं? निघाला दूर ते अक्षराच्या स्वप्नांचा? नाही, मला माहिती आहे, खात्री आहे झालंच असेल असं. तेव्हा ना IPSचं खूळ सगळ्यांच्या डोक्यातून निघालंच असेल. कसं आहे साहेब, शहाण्या माणसाला खूळ लागलं तर ते उतरवता येतं. आधीपासून खुळ असेल त्याला शहाणं कसं करता येणार? म्हणजे काय झालं काय? हे असं कोड्यात बोलू नका, नीट काय झालं ते सांगा. अहो तुम्ही म्हणताय ना तसं काही बी झालेलं नाही. म्हणजे बाई, आमच्याकडे आहे ना एक खुळ सुंदर. बायकोला IPS केल्याशिवाय तो शांत बसणार नाही बघा. लई गोळ घातलाय त्यानं रात्री. काय केलं त्यांनी? अहो यो IPSचा निर्णय फायनल करण्यासाठी देवीचा कौल लावायचा म्हणतोय त्यो. हा काय प्रकार आहे? कसे देवीच्या देवळात जाऊन कौल लावायचा. देवीने जर कौल दिला तरच ही बया IPSच्या परीक्षेला बसणार. काळजी करू नका, आपण इथं बी एक पाऊल पुढेच आहे. बरोबर बंदोबस्त करते त्या कौलाचा. हे बघा, नेमका प्रॉब्लेम काय आणि तुम्ही काय करणार आहात ते सांगा. हॅलो, एक मिनिट, नंतर करते. सुंदर, नाश्ता केलास का? हा, आता जे काय करीन ते देवीचा कौल झाल्यावरच. साहेब फोन ठेवते. हो, यो बैल निघालाय. आधी त्याला दावा लावलं पाहिजे. तो देवळात पोचायच्या आधी मला तिथं पोचलं पाहिजे. हा, नंतर बोलते तुमच्याशी. ठेवा फोन.
अक्षरा, काल रातच्याला लई मोठं रामायण झालं असं कळलं मला. सुंदर होता ना वनी? हा, रातच्याला झोपला ना शांत? नाही आत्या, मला परीक्षा देता येईल ना, देवी काय कौल देईल हे असंच काहीतरी बडबडत होते. हे बया, चांगलं काय वाईट काय काय बी कळत नाही मला. पर एक खात्री आहे, देवी आई जो भी कौल देईल ना तो आपल्या सगळ्यांच्या हिताचाच असं. ती नेहमीच आपली काळजी घेते आणि आता बी तीच मार्ग दाखवेल. आत्या, माझी फक्त इतकीच इच्छा आहे की आई आणि मुलामध्ये माझ्या परीक्षेवरून जो वाद चालू आहे ना तो लवकर संपावा. बाकी मग कौल काही का असेल